नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला मोठ्या राजकीय टॉप 9 आपण बातम्या बघूयात। आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत अनेकांना संशय। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना मारून टाकण्यासाठी सुपारा दिल्या। आनंद दिघे मोठे होणं कुणाला आवडत नव्हतं, हे सत्य बाहेर आलं पाहिजे, नितेश राणेंचं वक्तव्य। राज साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि तेव्हा आनंद दिघेंच्या पूर्ण ह्या प्रवासामध्ये एकाच माणसावर शौशेची सुई येते आहे। मारून टाकण्याची प्रवृत्ती ही कोणामध्ये आहे? आरोपी गोळीबार करतो, मग पोलिसांनी बंदूक शोसाठी ठेवली होती का, असं विरोधक म्हणाले असते। विरोधक दोन्ही बाजूने बोलतात। आता अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरून शिंदेंचा हा विरोधकांवर निशाणा आहे। तर म्हणाले असते, अरे वा, 4 लोक असून आरोपी गोळीबार करून पळून गेला, पिस्तूल बंदूक काय शोसाठी ठेवले। लाडकी बहीण योजना म्हणजेच भ्रष्टाचार। इतर योजना बंद करून पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वापरले। सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही अशी चिंता। संजय राऊतांकडून शंका व्यक्त। लाडक्या बहिणींची मतं मिळावीत यासाठी सर्व निधी हा त्या योजनेकडे वळवलेला आहे। सर्व योजना या राज्यातल्या बंद केलेल्या आहेत। कर्मचाऱ्यांचे पगार यापुढे होतील की नाही सरकारी, अशी चिंता सगळ्यांना वाटते। धारावीच्या माध्यमातून मुंबई अदानींना देण्याचा डाव शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांकडून। अदानींचा महाराष्ट्र करण्याचा घाट आहे, तर संजय राऊतांचा आरोप। मोदी हे अडाणींचे एजंट म्हणून काम करतात असं जे म्हटलं जातं, ते आता हळूहळू महाराष्ट्रामध्ये स्पष्टपणे दिसू लागलेलं आहे। चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र अडाणीचा करण्याचा हा धोका आम्हाला दिसतोय। मालवणमध्ये पुतळा उभारताना निकृष्ट साहित्य वापरलंय। पुतळा उभारण्यामध्ये भ्रष्टाचार झालाय, संजय राऊतांचा हा सरकारवर आरोप आहे। जितेंद्र आव्हाडांकडून अक्षय शिंदेवरील गोळीबाराचा 2 अज्ञात व्यक्तींचा ऑडिओ संवाद ट्विट। गोळीबाराचे 2 राऊंड ऐकल्याचे ऑडिओ क्लिपमधील व्यक्तीचा दावा। पोलिसांनी सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी स्क्रिप्टेड क्लिप। जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटनंतर सुरज चव्हाणांची टीका। मवियामध्ये ठाकरे प्रेशरमध्ये आल्याचं मला वाटतंय। लोकसभेत कमी जागा आल्यामुळे ठाकरेंवर प्रेशर, भास्कर जाधवांची टीका। आगामी विधानसभा निवडणुकीत हे सरकार सामदाम दंडभेद हे सर्व वापरण्याचा प्रयत्न करेल। लोकसभेनंतर सरकार घाबरलंय, आता पाहिजे ते द्यायला तयार आहे। जयंत पाटलांचा महायुतीवर निशाणा। जबाबदारीने विधान करतोय, माझ्यात राजकीय दृष्ट्या अडचणीचा आहे थोडंसं। याच भारतीय जनता पक्षाने